नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय भयकथा। त्या भयान रस्त्यावर आजची कथा प्रवासात्मक आहे। काही गोष्टी मानवाच्या आकलना पलीकडे असतात आणि असं म्हणतात, ज्या गोष्टी आपल्या आकलना पलीकडच्या असतात त्यांच्यापासून दूर राहिलेलेच बरे। मानवाची उत्सुकता पाहता कधी कधी त्याची कीव येते। उत्सुकतेपोटी घेतलेले निर्णय अथवा मूर्खपणा म्हणा, थोड्या वेळाने त्याच्याच अंगलट येण्यास कारणीभूत ठरते। येथे त्याची विवेक बुद्धीही त्याला वाचवण्यास असमर्थ ठरते। काही गोष्टी आपल्या आकलना पलीकडे असतात हे लक्षात यायला त्याला वेळ लागतो। राजेश आणि सतीश पुण्याहून पनवेलला त्यांच्या एका मित्राचं अरविंदचं लग्न अटेंड करून घरी जात होते। तसं तर लग्न 6 वाजता संपलेलं, पण हा लहानपणीपासूनचा मित्र असल्याने त्याच्या रिसेप्शनला सुद्धा थांबणे भाग होते, म्हणून जवळच्या नातेवाईकांसोबत ते सुद्धा खूप उशिरापर्यंत थांबले। सर्व काम आवरता आवरता रात्रीचे 10 वाजून गेलेले। पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली। थोडेफार जवळचे नातलग आणि कामगार मंडळींची चलबिचल होती। सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्यांचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले। संथ गतीने गाडी रस्ता कापत होती। सतीश गाडी चालवण्यात तरबेज असल्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो, तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे। प्रवास तसा 3 तासांचा होता, पण एक्सप्रेस वेने केवळ 2च तासात पनवेल गाठू शकत होते। गाडीत बसल्यापासून राजेशला डुलक्या येऊ लागल्या। काय रे, जेवण जास्त झालं का काय? इतक्यात पेंगायला लागलास? सतीश मस्करीच्या स्वरूपात म्हणाला। नाही रे, जरा थकून गेलेलो, बाकी काही नाही। ठीक आहे, पळ थोडं, मी आपल्या एरियामध्ये आल्यावर उठवेन। राजेशला उलट चांगलंच झालं। एक मोठी जांभई देऊन तो सीटवरच झोपी गेला। रात्रीचे 11 वाजून गेलेले। एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली। तशी वाहनांची वर्दळ देखील कमी होती। अधूनमधून एखादं दुसरं कंटेनर त्याच्या सांजेच्या संथ गतीने जात होते। कार किंवा बाईक तर तिकडून निघाल्यापासून दिसलेच नव्हते। राजेश झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता सतीशने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्या धुंदीत गाडी चालवायला लागला। रस्ता अगदीच निर्मनुष्य होता। लाईटच्या पोलची सोबत यावेळी माणसाच्या सोबतीपेक्षा मोठी भासत होती। सामसूम रस्त्याची सतीशला रोजची सवय होती। राजेश जागा असता तरी इतक्याला टेन्शन घेऊन बसला असता। गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ फ्रिक्वेन्सी सुद्धा एक चॅनेलवरून दुसऱ्या चॅनेलवर सारखी बदलत होती। कधी गाणी, कधी बातम्या, कधी गाणी। रेडिओचा हा खेळ 5 मिनिटांपर्यंत चालला आणि असं करता करता अखेरीस एक चॅनेलवर येऊन थांबला। त्यावर बातम्या चालू होत्या। आधीच एवढं दमायला झालेलं आणि त्यात जरा फ्रेश वाटायला रेडिओ चालू केला तर ह्या बोरिंग बातम्या। मनाशी विचार करून सतीश रेडिओ चॅनेल बदलणारच होता की तितक्यात एक ओळखीची बातमी येऊ लागली। त्याने कान टवकारले आणि जरा आवाज वाढवला। बातमी येत आहे थेट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरून। ब्रेकिंग न्यूज। साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जोरदार अपघात। या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली आहे। अपघातात अजून किती नुकसान झाले, किती जण मृत्यू आणि जखमी झालेत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे। जर तुम्ही ह्या रस्त्याने जात असाल तर ते आत्ताच टाळा आणि जुन्या हायवेने जाणेच पसंत करा, कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। अरे यार, या अपघाताचा तर ह्याला पण आजच व्हायचं होतं। आधीच इतका थकून गेलोय, आता जुन्या हायवेने अजून 1 तास उशीर। यावेळी त्याला त्या बातमीचा जास्त स्वतःच्या नशिबावर राग येत होता। एक शेवटचा चान्स म्हणून सतीशने गाडी एक्सप्रेस वेकडे वळवली, पण दुरूनच हायवेला टर्नवरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली। सतीशने कच करून ब्रेक मारला। ब्रेकचा प्रभाव एवढा होता की त्या धक्क्याने राजेशची सुद्धा झोप उडाली। काय रे, गाडी का थांबवली, ते पण एवढं अर्जंट? आणि हे समोर पोलीस का आहेत? रस्ता अडवून सगळं ठीक आहे ना? राजेशने काळजीच्या स्वरात विचारले। सतीश काय बोलणार, तितक्यात 2 पोलीस त्याच्या गाडीपाशी येताना दिसले। सगळं ठीक आहे, काय झालंय ते आत्ताच पोलीसच सांगतील, त्यांच्याच तोंडून ऐक। एवढं बोलून सतीशने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली। दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्यांना सांगू लागला, इथून साधारण 7 ते 8 किलोमीटरवर एक मोठा अपघात झाला आहे। त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। याच्या पुढे तुम्हाला नाही जाता येणार, तुम्ही जुन्या हायवेनेच जा। दोघांनी निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळली। ह्या अपघाताला पण आजच व्हायचं होतं। आधीच एवढा कंटाळा आलाय, कधी एकदाच घरी जातो आणि ताणून झोपतोय असं झालेलं, आणि ही सुंदर बातमी मिळाली।
राहून राहून राजेशची सुद्धा निराशा झालेली. निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता. गाण्याचा आवाज वाढून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेलेले. वाहनांची वर्दळ आता संपलेली. जुन्या हायवेवर तर ट्रक सुद्धा दिसायची मुश्किल होती. गाडी बाईक तर लांबच. बघितलं, एवढं सामसूम होतं मगाशी सुद्धा म्हणून उठवलं नाही तुला. मला काय रोजची सवय, तू घाबरला असतास. कोणी सोबत असताना एवढं घाबरायला नाही होत रे. पण आज जरा रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे, असं नाही वाटत? खरं आहे, एक्सप्रेस वेवर थोडीफार वळदळ तरी होती. दोघांचं बोलणं चालू होतं की तितक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला. थोडं जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्या भुवया उंचावल्या. सतीशने गाडी बाजूला लावली आणि ते दोघेही आश्चर्याने समोर बघू लागले. कारण समोर फलक तर होता, पण पूर्णपणे रिकामा, जसं काही याच्यावरची अक्षरे कुठेतरी गळून पडलेली. तो रिकामा फलक पाहून दोघांच्याही मनात जराशी शंका आली. फलक तर खूप जुना दिसतोय, पण असं पण नाही की नवीन आहे आणि त्यावर अक्षरं लिहायची राहून गेली. एवढा सगळा गंज, धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटतंय कितीतरी वर्ष जुना आहे, राजेश म्हणाला. सतीशचे लक्ष मात्र दुसरीकडेच होते. तो कोणाच्या तरी विचारात मग्न होता. त्याला असं विचार करताना बघून राजेशने त्याला विचारलं, काय रे, कसला विचार करतोय? समोर बघ, इकडून 2 रस्ते आहेत. जो पुढचा आहे थोडा कर्व लेफ्ट आहे, तो आपला जुना हायवेचा रस्ता आहे. आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे, तो जरा शॉर्टकट आहे, खोपोली बायपास रोड. विचार करत होतो ह्या शॉर्टकट रोडने जायचं का? अरे मग विचार कसला करतोयस? तुला आहे ना माहिती रस्ता, मग घे त्या रोडने. तसं पण त्या ॲक्सिडेंटमुळे किती उशीर झालाय. घरचे पण काळजी करत असतील. मगाचपासून 2 फोन येऊन गेलेत. अरे हो, मला माहीत आहे रस्ता. मी खूप वेळा ये-जा केले आहे या रस्त्याने, पण दिवसा किंवा एकदम पहाटे, आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबतच. असं रात्री अपरात्री तर कधीच नाही. मी ह्या रोडबद्दल खूप ऐकून आहे. हा रस्ता आहे शॉर्टकट, पण तितकाच भयानक सुद्धा. ठीक ठिकाणी चोर लुटारूंचे टपलेले असतात आणि यात भर म्हणून रस्ता हॉन्टेड आहे, असं काही मी माझ्या मित्रांकडून ऐकलं होतं. अरे मरू दे ते. आपल्याकडे काय आहे? आपल्याला लुटून काय भेटणार त्यांना? आठा ना. आपण कारमध्ये सुरक्षित आहोत आणि सध्या अशा बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोहोचणं महत्त्वाचं नाही का? आणि भूताचं काय दिसले तर मजाच आहे. लहानपणापासूनची भूतांना बघायची हौस तरी पूर्ण होईल, राजेश मस्करीच्या स्वरात बोलला. तसे सतीशने पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली. गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघं जरा सावरून बसले. इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तरी लक्ष देऊ नकोस, सतीशने राजेशला बजावलं. चिल रे, टेन्शन नको घेऊस. एव्हाना गाडीने वेग पकडलेला. हा रस्ता कोणाला फारसं माहीत नसल्यामुळे किंवा या रस्त्यांबद्दल अफवामुळे या रस्त्याला एकही गाडी नव्हती. जुन्या मुख्य हायवेवर लाईटीच्या पोलांमुळे जरासं हायसं तरी वाटत होतं, पण ह्या रस्त्याला लाईटचा लांबपर्यंत काहीच पत्ता नव्हता. फक्त गाडीच्या हेडलाईटचा मोजका प्रकाश. गाडीच्या एसीमुळे गाडी पूर्णपणे कूलिंग होऊन थंडी वाजायला लागली. तशी सतीशने एसी बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली केली. जशी काच खाली झाली तसं बाहेरच्या भयान शांततेचा प्रत्यय त्यांना या प्रवासामध्ये पहिल्यांदा आला. आजूबाजूला जंगल असल्या कारणाने जंगली श्वापदे जशी काय खूप वर्षांनी जागी झाली होती. अधूनमधून कोल्हेकुई कानांचा वेध घेत होती. त्या शांततेची पर्वा रातकिड्यांना कुठे? त्यांची किरकिर चालूच होती. आजूबाजूचे वातावरण एक प्रकारच्या गुडथेखाली विरून गेले होते. दोघांना मनोमन तितकीच भीती वाटत होती, पण याची एकमेकांसमोर वाच्यता करू शकत नव्हते, किमान आताच्या वेळी तरी. सतीशने भीतीचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर येऊ न देता 5वा गिअर घेऊन गाडीचा वेग अजून वाढवला. पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही, कारण त्याला बाजूच्या मिररमधून पाठीमागून एक गाडी येताना दिसली. आता ह्या गोष्टीने आनंदी व्हावे की घाबरून जावे सतीशला काहीच कळत नव्हते. त्याने गाडीच्या सगळ्या काचा बंद केल्या आणि राजेशला ठणकावून सांगितले, पाठीमागून एक गाडी येते, ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाईपर्यंत काचा उघडू नकोस. राजेशनेही त्याला संमती दिली. सतीशने गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या कारला जायला थोडीशी वाढ दिली. थोडं वेळ जाऊ दिले, पण मागची गाडी काय ओव्हरटेक करतच नव्हती. सतीशने थोडं कंटाळून पुन्हा एकदा मिररमध्ये बघितले आणि त्याने मिररमध्ये जे बघितले तिकडे बघूनच त्याची बोबडी वळाली. त्याच्या सर्वांगावरून एक शहारा येऊन गेला, कारण मगाशी जी गाडी त्याला दिसली होती तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता, भला मोठा ट्रक.
सतीशला काय करावे काय बोलावे काहीच कळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने आपले गाडीवरचे नियंत्रण हलू दिले नाही आणि राजेश घाबरेल म्हणून त्याला ही गोष्ट सांगितली नाही. कदाचित मगाशी आपल्या बघण्यात काहीतरी चूक झाली असावी असा समज करून गाडी चालवू लागला. पण त्याचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही, कारण त्याने पुन्हा मिररमधून बघितले. त्या ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीच गाडी होती जी त्याला पहिली दिसलेली आणि पाठी सारखी हॉर्न वाजवत होती. काय रे कटकट आहे, देस त्यांना साईड, जाऊ दे पुढे. कुठे चाललेत मरायला काय माहीत. हॉर्न वाजवून अक्षरशः हैराण केले. राजेश संतापाने म्हणाला. सतीश तर पुतळ्यासारखा स्तब्ध झालेला, पण तरी त्याने गाडी जायला साईड दिली. तशी ती मागची गाडी सुद्धा पुढे जायला निघाली. गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली तसे दोघांनी एकदम त्या गाडीकडे पाहिले आणि आता घाबरायची वेळ एकट्या सतीशवर नव्हती तर राजेशवर देखील होती, कारण त्या बाजूच्या ट्रक गाडीमध्ये ना ड्रायव्हर होता ना कोणी अन्य व्यक्ती. पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्याच वेगाने जात होती. ते दृश्य बघून दोघांचेही दाबे दणाणले. सतीशने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले. जसा त्यांनी ब्रेक मारला तसा बाजूच्या गाडीने सुद्धा 10-15 मीटरवर पुढे जाऊन ब्रेक मारला. दोघांच्याही काळजात धस्स झालं. भीतीने परिसीमा गाठलेली. यावेळी त्यांच्या गळ्यात सगळ्यात जवळचा शत्रू कोण असेल तर तो त्यांचा हृदय होता, कारण हृदयाची धडकड इतकी जास्त होत गेली की कोणत्याही क्षणी हृदय छातीचं बरगड फोडून बाहेर येऊन नृत्य करायला लागेल. पण तेच बघितलेलं जे मी बघितलं, राजेशने घाबरत विचारले. पण सतीशने तर त्याच्या बोलण्याकडे भानच नव्हते. तो समोर एकटक बघत होता. तितक्यात समोर थांबलेल्या गाडीतून एक साऊंड वाजवू लागला. सतीशला हा आवाज ओळखीचा होता. गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो, हा तसलाच आवाज होता. समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्याजवळ. देवा, अजून कोणता अंत बघणार आहेस? राजेश मनातल्या मनात देवाला धावा करत होता. सतीश, गाडी स्टार्ट कर, पळव इथून लवकर. राजेश जोरात ओरडला. हवा जशी दगडाला आपटून जाईल तसे त्याचे बोलणे सतीशपर्यंत आपटून गेले, पूर्णपणे व्यर्थ. कारण सतीश तर म्युझियम मध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध घोटून गेला होता. राजेशने त्याला जोरजोरात हलवले तेव्हा कुठे तो भानावर आला. आता ती गाडी अजून जवळ आलेली. काहीतरी त्वरित करायला हवं. एकतर गाडी इकडून सुसाट न्यावी किंवा गाडीतून उतरून वाट मिळेल तेथे पळत सुटावे. पण ते म्हणतात ना, संकट काळात ना मन साथ देतं ना नाही शरीर. ह्या अवकाळीच्या कठीण प्रसंगाने गाडी चालवायची सूदच जणू काही नियतीने सतीशमधून हिरावून घेतलेली. गाडी अगदीच जवळ आली. तसं दोघांनीही ना आव बघितला ना ताव. गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे ते पळत सुटले. राजेश डाव्या बाजूला असल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूला जंगलात गेला आणि सतीश उजव्या. जंगल खूप जास्त घनदाट होतं. दोघेही मागे न बघता कशाचीही तमाना बाळगता पळत होते. धावून धावून श्वास घ्यायला जड झाल्यावर दोघेही थांबले. जेव्हा भानावर आले तेव्हा समजलं आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलेलो आहोत आणि त्यात दुष्काळात 13वा महिना की एकमेकांची सोबत सोडली. राजेशने थोडा वेळ एका जागी उभं राहून इकडे तिकडे पाहिला आणि परत मागे फिरला सतीशच्या शोधात. तो मागे फिरणार तेच त्याला जंगलातून थोड्या आतमध्ये काही झाडांच्या आड एक भुरटसा प्रकाश दिसला. अंधारातून तिमिराकडे जाणारा मार्ग, की छलावा की अजून काही. राजेशचे पाय थोडे लटपटू लागले. रातकिड्यांच्या आवाजापेक्षा जास्त त्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता. इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होतं. पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेडाच्या दिशेने निघाला. अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले की तो प्रकाश एका बल्बचा होता आणि त्याच्या जवळ एक छोटीशी झोपडी होती. काय करावे, कोणी असेल का, काही मदत मिळते का बघावे, प्रश्नांची सरबत्ती मनामध्ये चालूच होती. जास्त विचार न करता त्याचे पाय आपसुकच झोपडीकडे वळाले. झोपडीचे दार अर्धे उघडे होते. कोणी आहे का आतमध्ये? राजेशने जोरात विचारले. आतमधून काहीच प्रतिक्रिया नाही. 2 पावले पुढे होऊन त्याने दरवाजा उघडून आत डोकावले आणि आतमधले दृश्य पाहून त्याची शेवटची आशा सुद्धा मावळली. आतमध्ये माणसं कसली? प्रेत होती. ती जमिनीवर निश्चित पडलेली, पूर्णच्या पूर्ण प्रेतांची रास. सगळ्यांच्या मानेवरून रक्ताचे पाट बाहेर आलेले. त्या सगळ्यांकडे पाहूनच वाटत होते की यांची कत्तल आता काही क्षणापूर्वी झालेली असेल. सगळीकडे कोबट दुर्गंध पसरलेला. राजेशला जशा 1000 मुंग्यांनी एकदाच चावा घेतल्याची जाणीव झाली. त्याची किंचाळी त्याच्या तोंडातून दबली आणि तो जीव मुठीत धरून पाठीमागे धावत सुटला. पुन्हा एकदा वाट मिळेल तसा धावत सुटला.
दुसरीकडे सतीशला जेव्हा भान आले तेव्हा त्याला उमगलं की तो गाडीपासून खूपच लांब जंगलात आलेला. आजूबाजूला काळोख, टाचणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता. सतीशच्या डोक्यामध्ये काय आले त्यालाच माहीत. तो तसंच माघारी फिरला. राजेश गाडीजवळच असेल, त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो. तो माघारी फिरून परत जाऊ लागला. मागाच्या जंगली श्वापदांच्या आवाजाची जागा आता शांततेने घेतलेली. इतकी शांतता की त्याला त्याच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते. सतीश चालत तर होता पण थोडं संशयास्पद, कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एक चपलांचा आवाज ऐकू येत होता. सतीशने आपल्या चालण्याचा वेग वाढवला, तसा मागच्या पावलांचा देखील वेग वाढला. आता मात्र सतीशची पाचावर धारण बसली. आता धावण्यापासून पर्याय नव्हता. त्याने पाठीमागे न बघताच दुम ठोकली. ती थेट गाडी पार्क केलेली तिकडे. गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायसं वाटलं, कारण समोरच्या झाडीमधून राजेश देखील पळत पळत येत होता. चल पटकन, आपल्याला इकडून लवकर निघायला हवं, राजेश धापा टाकत म्हणत होता. त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी विपरीत घडलेलं हे समजायला सतीशला फार काळ लागला नाही. आता जास्त वेळ दवडण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणे महत्वाचे होते. त्यांनी गाडी काढली. आता मात्र ती मगाची विना ड्रायव्हरची गाडी कुठेच दिसत नव्हती. त्यांना आणखीनच बरं वाटलं. सतीश गाडी चालू करणार की तितक्यात त्याला आठवलं की गाडीची चावी. मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती. आता कुठे गेली? त्यांच्या विचाराचे चक्र संपायच्या आधीच त्यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार झाले. डोकं सुन्न आणि बधीर होत गेलं. सर्व अवयव लुळे पडले. रक्तांची चिळकांडी उडाल्याची एक शेवटची भावना त्यांच्या मनात आली आणि काही समजायच्या आधीच दोघांची शुद्ध हरपली, ती कायमचीच. चल चल, बॉडी ठिकाणी लगाओ बे, कितनी इनकी टाइम कम है, जग्गा त्यांच्या साथीदारांना सांगत होता. इनकी ऐसी की तैसी कितनी भारी बॉडी है बे, क्या खाके निकले थे साले, मुंह कम हाथ ज्यादा चलाओ, दूसरा शिकार आने से पहले इनको ठिकाणे लगाओ, चलो. जग्गा आणि त्याचे 3 साथी रोज रात्री अपरात्री न जाणे कितीक वर्षापासून या रस्त्यावर लुटमार, चोरी, डकेती करत होते आणि आज नेमकं आयतेच राजेश आणि सतीश त्यांच्या हाती गवसलेले. दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर ते सगळे शेकोटी पेटवून ड्रिंक करायला बसले. कितने दिनों के बाद बड़ी शिकार आई है साला, अगर वो क्या कहते हैं उसको, तेरी वो ऑटो ड्राइवर वाली गाड़ियां ना होती तो ये शिकार भी हाथ से चली जाती. अभी रमन, तू और ये नया छोकरा इसको लेके शहर जाना और इन 2 शानों की गाड़ी के बेच के आना अच्छे दाम में. भाई वो तो जाने दीजिए, लेकिन हमारी उस झोपड़ी वाली मरने की एक्टिंग कैसे लगी? अरे सब बढ़िया मेरे बच्चों, मेरे 3 शेरों हो तुम, अभी जश्न मनाओ. एवढं एन्जॉय करून झाल्यावर जग्गा परत उठला आणि दुसरी कोणती गाडी येते का बघायला. भाई आज के लिए बस हुआ ना, कल करते बाकी का काम. अरे अभी तो ज़्यादा देर नहीं हुई है, क्या करेंगे बैठ के, एक और शिकार करते, चल गाडी निकालो. त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागले. गाडीने स्पीड पकडला. रस्ता मोकळा असल्यामुळे ते कशीही गाडी चालवत होते. सगळे जास्त झालेल्या ड्रिंक्समुळे पूर्णपणे नशेत होते. काळाचे वेळेचे भान नव्हते. आपण काय करतो, कुठे चाललोय, कदाचित आपण कोण आहोत याचेही भान नसावे. समोरूनच भरधाव येणाऱ्या वेगात एक गाडी येत होती. नशेमध्ये असलेल्या त्यांना त्याची कल्पना कदाचित यायला वेळ लागला. ती गाडी वेगाने त्यांच्या गाडीच्या दिशेने येत होती. नशेमुळे हातपाय पण काहीच नीट साथ देत नव्हते. समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यांवर हावी झाला तसं सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावर हात आणले आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी ह्या गाडीवर येऊन धडकली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपटाप्रमाणे फेकले गेले. जग्गाला शुद्ध आली तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी लावला. थोडा कुतत कसा बसा त्याच्या पायावर उभा राहिला. शरीरावर अपघाताने जागोजागी फाटलेले, खरचटलेले, त्यातून रक्त निघून जीवघेणी वेदना सुरू झाली. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याचे 3 साथी निश्चित पडून होते. ते मृत झालेले. कोणाची मान गेलेली, कोणाचे हात, कोणाचे पाय. समोर गाड्या होत्या. एक त्यांची जिचा आता पूर्णपणे चुराडा झालेला आणि दुसरी समोरची. त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या. त्याने डोळे पुसून नीट निरखून पाहिले आणि त्याला एक जोरदार धक्का बसला. ही त्या दोघांची, सतीश आणि राजेश यांची गाडी होती.
त्याला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. असं कसं शक्य आहे? त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली. इंजिनचा आवाज आला. गाडी स्टार्ट होऊन जगाच्या दिशेने येऊ लागली. गाडीने एकदमच वेग वाढवला. जगात तिकडून हालायच्या देखील मनस्थितीत नव्हता. पळायचं तर दूरच. ती गाडी जगाच्या अजून जवळ आली. अजून वेगाने. सुसाट. जग्गू जणू जगाच्या शरीराचा वेध घेत जगाची कायमची शुद्ध हरपाच्या आधी त्याला दिसले. ड्रायव्हिंग सीटवर कोणीच नव्हते. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आशा आहे की तुम्हाला त्या भयान रस्त्यावर ही कथा नक्की आवडली असेल. धन्यवाद.